नमस्कार मित्रांनो, तुमचं खरंच खूप स्वागत आहे आपल्या कविता किचनमध्ये. तर आज आपण करणार आहोत काटवलची भाजी. काटवल तुम्ही जर पाहिलं नसतील तर काटवल ही एक रानभाजी आहे. ती पावसाळ्याच्या वेळेस खूप निघत असतात. तर चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. या प्रकारे आपण काटवल असे कापून घ्यायचे. याच्यामध्ये हे बघा, आपण सगळे काटवल असे कापून घेतले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर आपण एका कढईमध्ये 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं घालूया. जिरं छान तडतडू द्यायचं आणि नंतर मोहरी घालूया. मोहरी पण छान तडतडली का आता याच्या आपल्याला मध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालूया. कांदे छान होऊ द्यायचे आहे, थोडेसे परतून घ्यायचे कांदे. आणि कांदे थोडेसे परतून झाले की आपल्याला याच्यामध्ये काटवल घालायचे आहे. काटवल हे सगळे आपण पाण्यातून पहिल्यांदा काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये नंतर ते टाकून घ्यायचे. काटवलाची भाजी ही खायला खूप सुंदर लागते. याच्यामध्ये आपण कोणतेही मसाले ॲड न करता आपण ही भाजी तयार करणार आहोत. याच्यामध्ये आपण नाही अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा आहे, नाही काहीच टाकायचं आहे. त्याच्यामुळे भाजी रिअल जी चव असते काटवलची ती भाजी आपल्याला भेटणार आहे. तर हे बघा, आपण 5-10 मिनटं ही झाकून ठेवलेली होती. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. मसाले म्हणजे आपल्याला इथं फक्त लाल तिखट घालायचं आहे. एखादा चम्मच चवीनुसार तुम्ही घालू शकता, कमी जास्त. आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे अर्धा चम्मच हळद पावडर. आणि त्याच्यानंतर आपण घालणार आहोत थोडासा धनिया पावडर 1 चम्मच. आणि ते छान मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे मीठ चवीनुसार. मीठ खूप जास्त घालू नका. आता हे आपल्याला सगळे एकत्र करून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा, भाजीला किती छान असं सुंदर कलर आता तयार झालेला आहे. तेल पण थोडंसं सुटायला सुरुवात झालेली आहे. ही भाजी खूप सुंदर लागत असेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला कुठे काटवलं जर भेटले, बाजारात खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या आकाराची पण काटवलं भेटत असतात, पण त्या काटवल्यापेक्षा हे बारीक काटवलची भाजी खूप सुंदर लागत असते. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता याच्यामध्ये आपल्याला टमाटर घालायचे आहे बारीक चिरून आणि ते छान परतून घ्यायचे आहे. आणि तसंच टमाटरसोबत आता आपल्याला 1 चम्मच साखर पण घालायची आहे. ती साखर म्हणजे चवीनुसारच घालायची आहे 1 चम्मच. तर तुम्ही हवी असेल तर घाला किंवा नको असेल तर नाही पण घालू शकत. तर आता हे छान मिक्स करून घेऊया आणि वरून थोडासा सांबार आणि छान भाजी मिक्स करून एक आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर आता आपली काटवलची भाजी तयार आहे. बघा किती छान असा रंग आलेला आहे भाजीला, तुम्ही बघू शकता. 1 नंबर अशी काटवलची भाजी तयार झालेली आहे. तर ही बघा, आपली काटवलची भाजी आता रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा. तुम्ही काटवलची भाजी कशी करता ती नक्की माझ्यासोबत शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या आपल्या रेसिपीमध्ये. तुमचं खरंच खूप मनापासून आभार माझी रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. चला तर मग धन्यवाद.